तर आमच्या लीना मॅडमने ही बाईक राईड फक्त राईड नाही तर एक स्टोरी आहे, एक स्टेटमेंट आहे त्या लोकांसाठी जे नेहमी बोलतात की तुम्ही करू शकत नाही. 520 किलोमीटर्स, 1 day, 3 फॅशनेट पीपल्स ऑन अ स्कूटी, मालवण टू मिरारो. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, सगळा जुगाड ट्राय करून बघितलं पण काही झालं नाही सक्सेसफुल. ट्रेन बघितलं, बस बघितलं, लास्टला आपली स्कूटीच बघा. तर स्कूटीच घेऊन निघालेलो आहोत, परतीचा प्रवास सुरू करतो आहे. तर देरिया काय बोलतो आहेस? तर देरियाने आपली फेवरेट पेप्सीज घेतलेले आहेत. आता पुढे परत गावी येईल त्यावेळी मिळणार, तर त्याने घेतली आहेत. आता आपण निघालो आहेत, 10:30ला निघालो आहेत. ऑलमोस्ट आपण खूप लेट निघालो, कारण की एकाने सांगितलं होतं की ते ट्रेनचं काहीतरी जुगाड होईल म्हणून थांबलो होतो 9 वाजेपर्यंत, पण ते पण काही झालं नाही आहे. आणि बसेसचे बघत होतो, कारण की स्कूटी पण टाकायची होती. तर ते काही अफाट पैसे सांगायला लागले, म्हणजे 3200 3000 एकाचे. तर 10,000 जर खर्च होत असेल तर बोला आस्ते आपण स्कूटीने जाऊया. तर आता आपण स्कूटीने निघालो आहेत, कट्टा मार्गे आपण आलो आहे. तर सुकरवाड पुढे कसाल करत आपण मुंबई गोवा हायवे. तर आस्ते निघूया, बघूया काय किती वाजतात आणि कसा आपला प्रवास होतो तो. चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. पहिलाच हिकअप आलेला आहे. आपले गाडी पंक्चर झाली आहे. पुढचा टायर आहे जरा बघतोय, कारण की हवा पुरीच गेली होती. तर एका ठिकाणी भरलं होतं, त्याच्याकडे कोणच नव्हतं. तर हवा भरली आणि मीच भरली आणि निघालो. आता पुढे भेटला एक पंक्चरवाला, त्याच्याकडे चेक करून घेतो आहे. तर आता आपण ऑलमोस्ट कसाल क्रॉस करून टुवर्ड्स कणकवली निघालेलो आहोत. तर पहिल्या ठिकाणी थांबलेलो आहे. चला बघूया. पंक्चर नाही आहे, वॉल खराब झाला आहे. तर वॉल त्यांच्याकडे नाही आहे. आता परत बोलतो 2 किलोमीटर पुढे एक सर्व्हिस सेंटर असेल, तिथे मिळेल. तर आता मारामारीच आहे, बघूया. चला. तर कणकवली क्रॉस केली आहे आपण जस्ट. कणकवलीचं ब्रिज खाली उतरल्यावर इथे एक आपल्याला टायर रिपेअरवाला भेटला, त्याच्याकडे आपण चेक करून घेतो आहेत वॉलचं आणि मग पुढे निघूया. तर आपण ऑलरेडी खूप लेट झालो आहे, 12 वाजलेले आहेत आणि अजून आपण कणकवलीतच आहे. काय एस्टिमेट करत नाही किती वाजेपर्यंत मुंबईला पोचू. आस्ते जाऊया. मेन तर हा ऊन निघून जाऊन दे लवकरात लवकर, मग आपण पुढची राईड चांगल्यापैकी करू शकतो. बघूया. चला. बस जरा 5-10 मिनटं हा बेटा. पण तरलेच्या पुढे आलो आहेत आणि ऑलमोस्ट इकडनं राजापूर 24-25 किलोमीटर आहे. 12:30 वाजायला आलेले आहे. तर बघू, लंच आपण राजापूर नाही तर रत्नागिरीमध्ये करायचं ट्राय करूया. तर आता आपण मंदिराकडे आहोत तिथे. इथे ॲक्च्युली जिथे पण ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल करतात इथे पाया पडून निघतात. पण थांबलो आहे जरा, ॲक्च्युली उन्हाचा वेळ आहे ना, तर चॅन थोडा दमतो आहे आणि बाहेर ना अक्षरशः रक्त ऊन आहे. निघणार नव्हतो बाईकवरती, पण काय ऑप्शन राहिलं नाही. ट्रेन नाही, बस नाही. पण रोड आता असं तापलं ना, अक्षरशः बोलतात ना, रोड सामने पुरं वाफ अशी निघते असं वाटतं आहे. तर जाऊया आस्ते. आता काय ऑप्शन तर नाही आहे. तर निघालो आहे, तर आता आस्ते जाऊया. मातेच्या कृपाने आपण आरामात पोचू, आपल्याला पुरा विश्वास आहे. चला. तर राजापूरला आम्ही थांबलो आहे जेवायला. हे बघा, अर्धं जेवण चुलीवर होतं आहे, अर्धं गॅसवरती होतं आहे. आणि इकडे सगळे बसले आहे जेवायला. तर लास्ट टाईमला आम्ही राजापूरला
बाईक राईड केली होती स्कूटीनेच मुंबईला जाण्यासाठी. तर राजापूरला आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि आज लंचसाठी. याने तुम्हाला कळणार की किती लेट आम्ही झालो आहे. तरी अशी जाऊया. ॲक्च्युली ऊन खूप आहे तर आम्ही 25-30 किलोमीटर असं ब्रेक घेत चाललेलो आहेत. म्हणजे छोटा टार्गेट ठेवलेलं आहे. हे इथनं अजून मुंबई ऑलमोस्ट 400 किलोमीटर आहे. अराऊंड 120 किलोमीटर आपण ट्रॅव्हल करून झालेलो आहे. सकाळी नाश्ता काय केला नव्हता. ॲक्च्युली माझा विचार चाललेला की रत्नागिरीमध्ये आपण लंच करूया, पण सकाळी काय एवढं नाश्ता काय केलं नाही तर पटकन निघालो होतो 10:30पर्यंत. आम्ही पण सुरमईचीच ऑर्डर दिली आहे. वाटे आमचीच थाली बनते आहे तिकडे. लीनाने चिकन थाली मागवली आहे आणि आम्ही सुरमई म्हणून. सुरमई तिथे फ्राय होत आहे बघा. तर बघूया आपल्याकडे कधी येते ती. कैसा एक मदर 40. तर आम्ही पोचलो आहोत बोरथडे लांजा. हे बोरथडेचं एंट्रन्स गेट आहे. इकडेच एक वन दुकान आहे, राणे जनरल स्टोअर. सुहास राणे टीनाचेच कोणतरी असतील ना राणेमध्येच. टीना पण राणेच आहे. तर इथे गाडी थांबवली आहे. जरासं ब्रेक घेतला आहे. खूप आहे, तापतो आहे. तर आपण जास्त गाडी खेचत नाही. 25-30 किलोमीटर झालं काय थोडंसं ब्रेक घेतो. तर राजापूरला लंच केलं होतं. तिकडनं निघाल्या होती बोललो लांजाला घेऊया. तर लांजाला अजून 7-8 किलोमीटर आहे लांजा इथनं. पण लीनाचा गाव लागतो तर बोललो इथे 2 मिनटं एंट्रन्सच्या इथेच थांबूया. ते एंट्रन्स मग दाखवलं. ते बोर्ड आहे तिकडे पाठीमागे, तुम्हाला दाखवलं ते बोर्ड आहे तिकडे. लीनाला विचारलं तर लीना बोलते 5-6 किलोमीटरच आत आहे. गेलो असतो पण ऑलरेडी लेट झालो आहेत. 2:30 वाजले आहेत आता. ऑलरेडी लेटच चाललेलो आहेत, घरातनंच लेट निघालो आहे. तर बघा जितकं फटाफट कवर करता येईल तेवढं करूया. थोडंसं 5 मिनटं इथे बसूया, थोडासा रेस्ट घेतो आणि मग निघतो. तसं रोड एकदम खाली आहे बघा तुम्ही, पुरं खाली आहे. पण वर बघा एकदम कडकाचं ऊन होतं. मधीत एकदम मस्त अचानक सावली आली होती, मजा वाटत होती गाडी चालवायला. पण आता ऊन आलं तर जरा रेस्ट करतो. चला तर चला निघूया. ते बघा सामने आहे फाटा आणि आपण टुवर्ड्स आता मुंबईला चाललो आहे. चला स्टार्ट करूया आपली जर्नी. तर पोचलो आहे पालीला. ॲक्च्युली लास्ट टाईम आम्ही इकडनं आलो होतो ना तर हातकांबा रत्नागिरी हे सगळं अवॉइड केलं होतं आणि आतून एक रोड होता तोच मी बघतो आहे. ॲक्च्युली आमचा टर्न चुकला तर नाही म्हणून गाडी तिथे थांबवली आहे पालीला. मला वाटते हा सामने जो जातो ना तोच रोड आहे ना. डायरेक्ट आपल्याला संगमेश्वर साईडला निघतो. विचारतो कोणाला तरी, विचारलं मी. ॲक्च्युली हा फाटा बाव नदीला निघतो बाहेर. तर आपलं हातखांबा हे सगळं रोड जो खराब आहे ना तो पॅच वाचेल आपलं आणि वरून 10 किलोमीटर वाचतं. तर मला लास्ट टाईम स्कूटी आणलेली तेव्हा आठवलेलं मला. तर बरोबर आपण पालीकडे थांबलो आहे त्या टर्नकडेच आणि आता तिकडनंच जाऊया. चला लीना आणि चॅम तिथे बसलेले आहेत. स्कूटी आपली इकडे पार्क आहे. लास्ट टाईमवर आपण याच मेडिकलकडे थांबलो होतो आणि तो इथनं डायरेक्ट खाली जातो. चला आता पालीकडनं आपण राईड घेतला आहे. भाऊ नदीचा रस्ता घेतलेला आहे. हातकांबा रत्नागिरी हे सगळं अवॉइड करतो. हा शॉर्टकट आहे. आपण ऑलमोस्ट संगमेश्वरला निघू इकडनं. तर तो पॅच पुरा खराब आहे तर आपण तो अवॉइड केलेला आहे आणि ऑलमोस्ट आपले 10-1 किलोमीटर पण वाचतात. तर तुम्ही जर पालीकडनं बॉम्बे साईडला येत असाल संगमेश्वरच्या इकडे तर हा रस्ता घ्या. गावातला रस्ता आहे, छोटा रस्ता आहे पण छान रस्ता आहे. आरामात तुम्ही निघू शकता. तुमचे 10-1 किलोमीटर वाचतो. बाव नदी हा फाटा आठवून ठेवा. बाव नदी हे बघा इकडनं बाव नदी आता 9 किलोमीटर आहे. हे बघा जीपे आहे ना. हां जीपे आहे. तर मित्रांनो पोचलो आहोत आपण संगमेश्वरला. संगमेश्वर दामनी जिथे आम्ही नेहमी लंच करायला थांबतो त्याच हॉटेलमध्ये आता इव्हनिंग स्नॅक्स करायला थांबलो आहे. चाय पियायला बघू काहीतरी नाश्ता मागूया. तर मोबाईल तर स्विच ऑफ झाला. किती वाजलेली ना. तर मित्रांनो ज्या हॉटेलमध्ये आम्ही नेहमी लंच करायला थांबतो आज इव्हनिंग
स्नॅक्स करायला थांबलो आहे. ऑलमोस्ट 4:45 झालेले आहेत. संगमेश्वर दामणी आहे, बाजूला पेट्रोल पंप आहे, तर तिथे पेट्रोल पण भरून होतं. दोन्ही काम होतं, पोटपूजा पण होतं आणि पेट्रोल पण भरून येतो. म्हणून हा गावांना निघाल्यावरती आमचं लंचचा स्टॉप असतो. तर 4:45 झालेले आहेत. तर थोडंसं चाय नाश्ता करूया आणि इकडनं निघूया पटकन. चला चॅम आतमध्ये यायला बघतो, चॅमला घेऊया. कॅमेऱ्यामध्ये यायला लाजतो आहे तो, बोलते कंटाळा. खरं मजा तर बसून बसून हालत खराब झाली. ॲक्च्युली लांजापर्यंत रोड चांगला आहे. पाली ते संगमेश्वरचा येण्याचा रोड तर एकदम बाद आहे. तरी आम्ही भाव नदीचं शॉर्टकट घेतलं होतं, त्यामुळे 10-15 किलोमीटर वाचले आमचे. पण नंतर पण जर एकदा भाव नदीवरनं वर आल्याच्या नंतर पण तो रोड एकदम बादच आहे. आता बघूया, होपसो सावर्डे चिपळूणचा रोड थोडा बनला असेल तर, नाहीतर आज 2-3 वाजतील घरी पोहोचेपर्यंत. बघूया, जेवढ्या लवकर पोचायचं ट्राय करू. आपण जास्त खेचत नाही आहे, 25-30 किलोमीटर आहे, त्याच्यामध्येच गाडी थांबवून येतो आहे. आता पालीला आम्ही ब्रेक घेतलं होतं, पालीच्या नंतर मग आता डायरेक्ट इथे थांबलेलो आहे. तर ऑलमोस्ट 30-40 किलोमीटरचा स्पॅच कवर केला आपण. स्कूटी आहे आपल्याकडे, बाईक आहे या नाही आहे. ॲक्च्युली स्कूटीची जी सीट आहे ना ती थोडी कडक आहे, त्यामुळे थोडंसं त्रास होतो बसायला. बाकी बाईक असते ती इतक्यात खेचलं असतं आरामात. तर बघूया, नेक्स्ट राईड तर आपण ॲडव्हेंचर बाईक घेऊनच करणार, आणि ती पण कोकण राईड. चला ब्रेकफास्ट करूया आणि म्हणजे स्नॅक्स करूया आणि निघूया. चला. तर आमच्या लीना मॅडमने काय टाकणार, मी तर खाली असा व्हिडिओज हे करतोय, मी काय बोलतच नाही. व्हिडिओमध्ये काय बोलायची गरज काही नाही. चला निघूया संगमेश्वरवरनं. चिपळूणच्या जरा पुढे आलो आहे आपण. नॉनस्टॉप संगमेश्वरवरनं निघून चिपळूण जातो. ॲक्च्युली खेडला जायचं विचार करत होतो, पण खेड इकडनं अजून 29 किलोमीटर आहे. तर थोडंसं थांबलो, जरासा फ्रेशनप होण्यासाठी थांबलो आहे. ऑलमोस्ट 30 ऑड किलोमीटर आपण संगमेश्वरवरनं कवर केलं आहे. तर पुढचं डेस्टिनेशन आता खेड असेल, खेड महाड अजून भरपूर बाकी आहे रे. तर चॅम बिचारा खाली बसलं आहे. चॅम काय करतो आहेस? थकायला होतं, कारण की 520 किलोमीटर आहे. ऑलमोस्ट हाफ जर्नी आपण कवर केलेली आहे ना चॅम. तर चॅम आता बोलतच होता की आपण ऑलमोस्ट 250 किलोमीटर कवर केलं आहे. काय बेटा, काय बोलत होता? आता ते हॉटेलकडे गेलेलं ना संगमेश्वरमध्ये, हां, तेव्हा तिकडे बोर्ड दिलेला, तेव्हा तिकडे दाखवलेलं किती किलोमीटर होतं मुंबई आणि चिपळूण. तेव्हा तिकडे हॉटेलकडे होते संगमेश्वरमध्ये, तिकडे दाखवलेलं बोर्डमध्ये की 43 किलोमीटर लांब होतं चिपळूण. ऑलमोस्ट नॉनस्टॉप आपण कवर केलं. तर इथे थोडंसं 5-1 मिनिटाचं होल्ड पिऊया, पाणी पिऊया आणि निघूया पुढच्या जर्नीला. चला. आणि त्या बोर्डवर पण दिलेलं मुंबई केवढा लांब आहे. तिकडे दाखवलेलं मुंबई परफेक्टली 300 किलोमीटर लांब होता. तर चला बाकीचं पण लवकर या, कारण की ऑलमोस्ट काळू पोहायला आलेलं आहे आता. बघूया किती वाजेपर्यंत पोचतो ते. तर मित्रांनो, पोचलो होतो आपण खेडला आता. तर खेडचा जो फेमस टर्न आहे तो बघा, तो एकदम डेंजरस टर्न असतो तिथे आहे. इथे खूप जण असे उभे राहतात व्ह्यू बघायला. इथनं आपल्याला खेड स्टेशन चांगल्यापैकी दिसतो. मी तुम्हाला दाखवतो, थांबा. तर इकडनं आहे बघा, असं व्ह्यू दिसतो पुरा. इथे खूप जण बसतात इथे व्ह्यू पाहायला, आणि सामने तुम्हाला दिसतो आहे ना, थांबा दाखवतो, झूम करतो. हे बघा, हा आहे ना ते खेड स्टेशन आहे. तर चला निघूया आता इकडनं.
तर मित्रांनो आता पोचलो आहोत आपण पोलादपूर जस्ट खाली उतरलो आहे. थोडासा ब्रेक घेतला आहे. लीना तिकडे चाय पितोय. चॅम्पला इकडे काहीतरी मी देतोय. इकडे आईस्क्रीम घ्यायला आणलं आहे. चला पोलादपूरला ऑलमोस्ट आता 7:30 झालेले आहेत आणि काळोख पुरा पडला आहे. तर आता सकाळचा जसा स्पीड होता गाडीचा तेवढा ठेवता येणार नाही. थोडं स्लोच जाऊया आता कारण की रात्रीचा वेळ आहे आणि आता तर ऑलरेडी लेटच झालेलंच आहे. अर्धा पाऊण तास अजून त्यात लेट. बघूया आरामात जाऊया आता. चला तर थोडासा वॉकडाऊन करतो आहे पाय मोकळे करण्यासाठी. चॅम्प पण दमला आहे माझा. तर लीना तिथे मागे उभी आहे ती बघा स्कूटरकडे. आता आपण पोचलो आहोत लोणलरे माणगावच्या मध्ये आहे हे. माणगाव थोडं अजून आता मी बघितलं नाही किती किलोमीटर आहे पण लोणरे आणि माणगावच्या मध्ये आहे. ॲक्च्युली इथे थांबून थोडासा वॉकडाऊन या करतो आहे कारण की चॅम्प थोडा दमला आहे. आम्ही जे पण बाईक राईड करतो ते चॅम्पच्या सपोर्टमुळेच सक्सेसफुल होतात आमचे. कारण की चॅम्पच्या एजचे मुलं जेवढे स्टॅमिना म्हणजे आम्ही तरी कसं तरी म्हणजे बसतो पण चॅम्प म्हणजे सपोर्ट करतो आम्हाला. असं नाही की चॅम्पचं बोचं दुखत नाही पण दुखतो पण तो कधी असं म्हणजे हे करत नाही की आता मी बसणारच नाही काय नाही. पण तो सपोर्ट करतो. दमतो तो थोडा पण जर्नी पण तो एन्जॉय करतो. कुठले साईन बोर्ड झाले कुठे सिनिक दिसलं तर तो सगळा बघत असतो आणि एन्जॉय करत असतो. म्हणजे डेस्टिनीपेक्षा तो जर्नी एन्जॉय करतो. म्हणजे कुठले किलोमीटर किती आहेत काय आहे तर हा एन्जॉय करतो. म्हणजे असं नाही की म्हणजे जबरदस्ती बसवलं आहे आणि त्याला आम्ही आणतो आहेत आमच्यासोबत असं नाही. तो जर्नीही एन्जॉय करतो. कधी कधी गुगल मॅप आपलं म्हणजे मोबाईल आपल्या हातामध्ये घेऊन गुगल मॅप सांगत असतो की हे टर्न घे पप्पा ते कर हे कर. म्हणजे तो पुरा जर्नीमध्ये आमच्यासोबत इन्व्हॉल्व असतो. तर त्यासाठीच बोललो थोडंसं वॉकडाऊन करूया आणि चॅम्पला आपण थोडं जे ड्यू क्रेडिट असतं आमच्या बाईक राईडचं ते मिळालं पाहिजे. तर चॅम्पचं पण चॅनल आहे तर चॅम्पच्या चॅनलवरती पण हा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. आणि बिग थँक्स टू चॅम्प फॉर सपोर्टिंग अस. आणि मोठा झाल्यावर जे काही राईड्स तो आता करतो आहे आमच्यासोबत होपफुली त्याला त्याच्या फ्युचरमध्ये काम येईल. कारण की बाईक राईड इज अ पॅशन आणि सगळ्यांना ही बाईक राईड जमत नाही आहे आणि चॅम्पला हा एक्सपिरियन्स मिळतो आहे आता छोट्याच्या एजमध्ये. तर डेफिनेटली पुढे जाऊन जर तो स्वतःची बाईक राईड करायला विचार करेल तर त्याला हे सगळे एक्सपिरियन्स काम येतील. तर चॅम्प तू तुझा एक्सपिरियन्स शेअर कर. तुला कसं वाटतं खरं खरं सांगते पण आहे चांगला वाटतं पण मला सारखं बोचं दुखत राहतं. मग मी पप्पाला सांगतो इथे थांबे तिकडे थांबूया. तर हे बघा हॉनेस्ट आहे म्हणजे असं बोलण्यासाठी बोललं नाही. जे काय रिअल फॅक्ट आहे चॅम्पचं ते त्यांनी सांगितलं. कारण की त्याच्या एजचं म्हणजे इतकं लांब म्हणजे 510 किलोमीटर 20 पकडा म्हणजे त्यातनं आता आपण ऑलमोस्ट 400 किलोमीटर कवर केलेत. तर थोडंफार आमचं दुखायला लागतं तर त्याचं काय विचारायचं. तर चला आता इथे 10-1 मिनटं झाले आहेत आपण पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो पोचलो आहेत आपण माणगावला आता. तर चॅम्पला भूक लागली आहे तर यम्मी कॅफे करून आहे तिथे आता बसलो आहेत आपण. चॅम्प बोलतो आहे त्याला पिझ्झा खायचा आहे. तर एक पिझ्झा खायचं आहे बोलल्यावर लगेच कसा खुश झाला आहे तो. तर खाऊया आणि निघूया. तर आता 8:45 झालेले ना लीना 9 वाजले आहेत आता माणगावमध्येच आपल्याला. तर हे तुला काय पाहिजे ते खाऊया आणि फटाफट निघूया चला. तर मित्रांनो 10 वाजले आहेत आणि आपण पोचलो आहोत आता. कुठे पोचलो नागोठाण्याला. तर ऑलमोस्ट अजून 1 मिनटं थांबा चेक करून सांगतो किती टाईम लागतील. अजून 3 तास दाखवते आहे इथना. बापरे 10 वाजले 3 1 वाजेल. चला जाऊया फटाफट. ॲक्च्युली काळोख पडला आहे ना तर जास्त फास्ट गाडी पण चालू शकत नाही आहे. तर जाऊया आस्ते आता बघूया चला. तर मित्रांनो पोचलो आहोत आपण पनवेलला. आता इकडनं आपण राईड घेतलं की वाया मुंबई जातो आहे. ठाणे नाही जात आहेत. थकायला झाला 11:30 झाले आहेत. एक स्टॉप आहे म्हणजे जाताना त्या साईडला थांबतो आणि येताना
इथे जरूर थांबतो मी दाखवतो तो स्टॉप जाताना तिथे थांबतो. तिकडनं आपलं जर्नी स्टार्ट होते गावी जाण्यासाठी. मोस्टली आपण पनवेलवरनं बाहेर पडल्यावरती तिथे तिकडनं आलो ना काय तिथे थांबतो. गावावरनं आलो काय इकडे थांबतो या हॉटेलकडे. ओम श्री साई स्नॅक्स. तर इथे आल्यावर असं वाटते हां चला आता मुंबईमध्ये पोचलो आहेत पनवेलवरून, आता अशी डुकू जाऊ. तर इकडनं 1-1.5 तास तर लागतोच आपल्याला घरी जायला. तर मला वाटतं 1 वाजतील घरी पोचायपर्यंत. तर चॅम्प आणि लीना तिथे बसले आहेत. चॅम्प दमला विचारा कारण की 10:30ला निघालो आहेत आम्ही घराकडनं. खूप टायरिंग होतं आहे आता सवयला ते लॉंग ड्राईव्ह. पण चॅम्प माझा बिचारा कॉपरेटिव्ह आहे. तर चला घरी भेटतोय आता. तर मित्रांनो बराबर 10 मिनटं झाले आणि आपण पोचलो. गाडी जास्त पास केली आणि घरी झालं. तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. म्हणजे खूप स्ट्रगल आणि रिक्स आणि सगळंच येऊन आम्ही आज ही राईड केली. खूप प्रॉब्लेम सगळं तरी केली आहे. बराबर खूप चॅलेंजिंग होतं थोडा बाईक सलेक्टिव्ह धैर्य ज्याने एक पेशन्स दाखवलं त्याच्या नावाप्रमाणे. तर चला तेच एंड करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन येते. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. देवा काळजी.